कागल तालुक्यातील खडकेवाडा येथील स्वप्नील अशोक पाटील यांनी कौलगे इथल्या आशुतोष पाटील याच्या चुलत बहिणीची छेड काढली होती। याचा राग त्याच्या मनात होता। यानुसार काटा काढण्याच्या हेतूने बुधवारी मयत स्वप्नील पाटील याला आरोपीने गाठले। संशयित आरोपी आशुतोष व त्याचा मित्र सागर संभाजी चव्हाण यांनी खडकेवाडा इथल्या निर्जन स्थळी स्वप्नीलला नेऊन त्याच्या डोक्यात दगड घातला। दरम्यान खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयत स्वप्नीलवर पेट्रोल ओतून पेटवून दिलं। काल शुक्रवारी ही खुनाची घटना उघडकीस आली। या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आणि मुरगुड पोलिसांनी एकत्रितपणे या खुनाचा गुन्हा उघडकीस आणलाय। याचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।